मित्रांनो, रामकृष्ण मठ पुणे द्वारा प्रकाशित खास युवकांसाठी विवेकानंद या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे आज आपण वाचन करतो आहोत. तर मित्रांनो, आपणास जर माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर सुरू करूया आजचे वाचन. एकदा राजस्थानात असताना स्वामीजी असेच रेल्वे स्टेशनवर राहत होते. त्यांना भेटायला दिवसभर लोक येत होते. लोकांच्या मनात बरेच प्रश्न होते. प्रश्न साधारणपणे धार्मिक स्वरूपाचेच होते. स्वामीजी त्या प्रश्नांना न थकता उत्तर देत होते. अशा तऱ्हेने 3 दिवस आणि रात्री सरल्या. स्वामीजी अध्यात्माबद्दल बोलताना इतके मग्न झाले होते की खाण्यापिण्याचीही त्यांना आठवण राहिली नव्हती. त्यांच्याकडे जे लोक येत होते त्यांनीही स्वामीजींनी काही खाल्ले आहे की नाही असे विचारणे सुचले नव्हते. तिसऱ्या दिवशी जेव्हा सर्व लोक भेटून निघून गेले तेव्हा एक गरीब माणूस स्वामीजींपाशी आला आणि तो त्यांना प्रेमाने म्हणाला, स्वामीजी, मी बघतोय की आपण 3 दिवसापासून सतत बोलत आहात. आपण पाण्याचा थेंबही तोंडात टाकलेला नाही. मला ह्याचं फार वाईट वाटतंय. त्या गरीब माणसाच्या रूपात ईश्वर अवतरला आहे असे स्वामीजींना वाटले. स्वामीजी त्या माणसाला म्हणाले, तू कृपा करून मला काही खायला देशील? तो गरीब माणूस जातीने चांभार होता आणि त्याला संकोच वाटत होता. तो म्हणाला, स्वामीजी, आपल्याला काही खायला द्यावं म्हणून माझं मन तीळ तुटतंय, पण मी काय करू? मी तर ह्या अन्नाला स्पर्श केलेला आहे. आपण जर मला परवानगी दिली तर मी आपल्याला भाकरीचं पीठ आणि डाळ आणून देतो. आपण ते अन्न शिजवून घ्यावं. स्वामीजी म्हणाले, नाही बेटा, तसं नाही. तू भाजलेली भाकरीच मला हवी आहे. ती खाण्यातच मला आनंद आहे. तो माणूस घरी गेला आणि गरम भाकरी घेऊन लगेच परतला. त्या दरिद्री माणसाचे दयाळू मन आणि निस्वार्थ प्रेम बघून स्वामीजींच्या डोळ्यात आसवे आली. त्यांना वाटले की अशी कितीतरी माणसे झोपडीत उपेक्षितांचे जीवन जगत असतात. तरीही ती माणसे मुळात नम्र असतात आणि फार उदात्त आणि विशाल मनाची असतात. अशीच स्वामीजीची आणखी एक आठवण. स्वामी तुरायानंद हरी महाराज सांगत असत. स्वामीजी माउंट आबू स्टेशनवरून मुंबईला जाणार होते. म्हणून स्वामी ब्रह्मानंदा समवेत स्वामी तुरायानंद यांना निरोप देण्यासाठी आले. त्यावेळी स्वामीजी त्यांना म्हणाले, हरिभाई, तुम्ही लोक ज्या गोष्टीत धर्म आहे असे मानता त्या समजण्यास मी अजूनही असमर्थ आहे. त्यावेळी स्वामीजी इतके काही भावविवश झाले होते. त्यांची काया अशी काही थरथरत होती आणि चेहरा दुःखाने ग्लान झाला होता. त्यांना जे सांगायचे होते ते स्वामीजी सांगू शकत नव्हते. त्यानंतर ते जरा शांत झाले. मग त्यांनी त्यांचा हात आपल्या छातीवर ठेवला आणि म्हणाले, माझं हृदय अतिशय विशाल झालं आहे आणि मी इतरांचं दुःख व यातना अनुभवतो आहे. इतर कुणीही जर यातनांनी पीडित असलं तर त्या यातनांनी माझं शरीर पिळवटून निघत असतं. यावर विश्वास ठेवा. स्वामीजींना भावनावेग असह्य झाल्याने त्यांच्या गालावरून अश्रू वाहायला लागले. स्वामी तुरायानंद हे पाहून अवाक झाले. एकदा स्वामीजी काशीपूरला श्री गोपाललाल सील यांच्या उद्यानगृहात निवास करीत होते. तेव्हा एक तरुण त्यांच्याकडे आला व म्हणाला, स्वामीजी, मी अनेक तीर्थक्षेत्रे जाऊन आलो आहे आणि धर्माच्या अनेक पंथांशी माझा जवळचा संबंध आला आहे, परंतु तरीही सत्य काय आहे हे मला अजूनही कळलेले नाही. मी रोज दरवाजे बंद करून ध्यान धारणा करीत असतो, पण अजूनही मला शांती लाभलेली नाही. स्वामीजी, असं का घडतंय? कृपा करून सांगा. त्याचं बोलणं ऐकून स्वामीजी शांत म्हणाले, बेटा, तुला जर शांती हवी असेल तर तू आतापर्यंत जे करीत आला आहेस त्याच्या अगदी विरुद्ध कृती तुला आता करावी लागेल. तू तुझ्या घराची दार सताळ उघडी ठेव. जरा आजूबाजूला बघत जा. म्हणजे तुझी मदत मिळावी म्हणून कितीतरी जण आर्ततेने तुझी वाट बघत आहेत ते तुला कळेल. त्यांना मदत करीत राहा. त्यांना खायला दे, पिण्यासाठी पाणी दे. यथाशक्ती जी मदत शक्य आहे ती करीत चल. मग तुला हमखास शांती मिळेल. सर्व धर्म परिषदेच्या पहिल्या भाषणानंतर स्वामीजींना इतकी प्रसिद्धी मिळाली की शिकागो शहरातील बहुतेक सगळ्याच मान्यवरांना स्वामीजी आपल्या घरी यावेत असे वाटू लागले. परिषदेच्या पहिल्या दिवसाच्या सत्रानंतर स्वामीजींना एका करोडपती असामीच्या प्रासादात नेण्यात आले. तिथे त्यांचे राजवैभवात आतिथ्य करण्यात आले. स्वामीजींना सर्व सुखसोयी पुरवून त्यांना छान आरामात राहता यावे म्हणून पूर्ण काळजी घेण्यात आली. परंतु स्वामीजींना नाव आणि प्रसिद्धीची कसलीच हाव नव्हती. त्यांना भौतिक सुखसोयी नकोच होत्या. त्यामुळे अमेरिकन लोकांच्या डामडौलात, भपक्यात आणि भव्य वैभवात त्यांना गुदमरल्यासारखे वाटू लागले. त्यांचे देश बांधव दुःखात पिचत आहेत
ही गोष्ट ते विसरू शकत नव्हते. भारतासाठी त्यांचे हृदय रक्तबंबाळ झाले होते आणि म्हणून विलासी सुखसोयींनी युक्त असलेल्या बिछाण्यावर त्यांना झोप लागणे शक्यच नव्हते. स्वामीजी जमिनीवर अंग टाकून रात्रभर लहान मुलासारखे आसवे ढाळीत होते आणि प्रार्थना करीत होते, हे माते, माझा देश दारिद्र्याच्या दलदलीत फसला असताना इथे कुणाला प्रसिद्धीची हाव आहे? आम्ही भारतीय इतके गरीब आहोत की 2 घास पोटात ढकलायला मिळत नाहीत म्हणून लाखो लोक मृत्युमुखी पडत आहेत आणि इथे अमेरिकेत माणूस वैयक्तिक भौतिक सुखासाठी पाण्याप्रमाणे पैसा उधळतो आहे. भारताचा उद्धार करून त्याला कोण अन्न देणार? माते, मी माझ्या बांधवांची सेवा कशी करावी ते तूच मला दाखवून दे. स्वामीजीचे देशप्रेम असे धगधगणारे होते. अमेरिकेतील प्रसिद्ध करोडपती उद्योजक जॉन डी रॉकफेलर यांना या असामान्य भारतीय संन्याशाची भेट घेण्याची मनातून इच्छा झाली होती, परंतु या ना त्या कारणाने ते ही भेट टाळत होते. परंतु एक दिवस रॉकफेलर अनिवार्य ओढीने स्वामीजींना भेटायला आले. त्यांनी स्वामीजीच्या खोलीचे दार ढकलून खोलीत प्रवेश केला. आत कोण आले हे बघण्यासाठी स्वामीजींनी नजर वरती करूनही बघितले नाही. याचे रॉकफेलरला फारच आश्चर्य वाटले. स्वामीजींनी रॉकफेलर यांना त्यांच्या भूतकाळातील अनेक घटनांचे स्मरण करून दिले. त्या घटना स्वतः रॉकफेलर यांच्याविषयी आणखी कुणासही ज्ञात नव्हत्या. स्वामीजींनी रॉकफेलर यांच्या निदर्शनास आणून दिले की त्यांनी कमावलेला प्रचंड पैसा आणि धन त्यांचे किंवा त्यांच्यासाठी नव्हते. ईश्वराने रॉकफेलरना धनाचे दान करून इतरांना मदत करण्याची संधी बहाल केली होती. त्यामुळे इतरांचे भले करणे हे त्याचे कर्तव्य होते. रॉकफेलर साहेबांना असे खडे बोल आतापर्यंत कुणीही ऐकविलेले नसल्याने त्यांना ते ऐकून घेण्याची सवयच नव्हती. ते रागाने उठले आणि खोली सोडून चालते झाले. नंतर एका आठवड्याने कुठलीही पूर्वसूचना न देता ते पुन्हा आले आणि स्वामीजींच्या टेबलावर त्यांनी एक कागद टाकला. रॉकफेलर यांनी या कागदावर सार्वजनिक संस्थांना भरघोस आर्थिक सहाय्य करण्याची योजना आखलेली होती. ते स्वामीजींना म्हणाले, काय आता ठीक आहे ना? आता झालं का तुमचं समाधान? तुम्ही या कामासाठी मला धन्यवाद द्यायला हवेत. स्वामीजींनी तो कागद शांतपणे वाचला आणि म्हणाले, धन्यवाद तर आपणच मला द्यायला हवेत. रॉकफेलर यांनी समाज कल्याणार्थ दिलेली रक्कम देणगी म्हणून फार मोठी होती. त्यानंतर रॉकफेलर लोक कल्याण करणारे दानशूर म्हणून जगात प्रसिद्ध झाले. वेस्टर्न अमेरिकन टाउन येथील एका अभ्यास वर्गात स्वामीजी म्हणाले की ज्याला अंतिम सत्य किंवा ज्ञान लाभलेले आहे तो नेहमी शांत असतो आणि बाह्य घटनांनी विचलित होत नसतो. काही उद्धट मेंढपाळांनी स्वामीजीचे ते भाषण ऐकले होते आणि त्यांनी स्वामीजीची परीक्षा घेण्याचे ठरविले. स्वामीजी जेव्हा त्यांच्या खेड्यात गेले तेव्हा त्यांना पाण्याच्या उलट्या पिंपावर उभे राहून त्यांना भाषण देण्यास सांगितले. स्वामीजी उलट्या पिंपावर उभे राहिले आणि पूर्णपणे समरस होऊन त्यांनी भाषण देण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्या मेंढपाळांनी स्वामीजींच्या दोन्ही कानाकडून बंदुकीच्या गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. स्वामीजीवर बंदुकीच्या गोळ्यांचा काहीही परिणाम झाला नाही. त्यांनी शांत मनाने भाषण पूर्ण केले. त्यांचे भाषण संपल्यावर ती सर्व मेंढपाळांची मुले स्वामीजींभोवती गोळा झाली आणि त्यांनी स्वामीजींशी हस्तांदोलन केले आणि ते म्हणाले, स्वामीजी, आम्ही आपल्याला मानलं. आपण खरंच असल आणि सच्चे आहात. तुम्ही जे शिकविता तेच तुम्ही आहात. स्वामीजी दुसऱ्यांदा अमेरिकेला गेले असताना हा गमतीदार प्रसंग घडला होता. एके दिवशी ते नदीच्या किनाऱ्याने जात होते. किशोर वयाची काही मुले अंड्याची टरफले पाण्यावर सोडून त्यावर नेमबाजी करीत होती, पण कुणाचाच नेम लागत नव्हता. ते दृश्य बघून त्यांना गंमत वाटली व ते हसू लागले. ते बघून एक मुलगा स्वामीजींना म्हणाला, सर, हे काम दिसते इतकं सोपं नाही, घ्या तुम्ही करून दाखवा तर. असे म्हणून त्यांनी स्वामीजींच्या हातात बंदूक दिली. स्वामीजींनी काही न बोलता मुलांच्या हातून बंदूक घेतली आणि एका पाठोपाठ एक अशी 12 टरफले उडवली. ती मुले आश्चर्याने थक्क झाली. स्वामीजी कसलेले नेमबाज असावेत असे मुलांना वाटले. स्वामीजींनी त्यांच्या मनातील विचार ओळखून म्हणाले, मी ह्याच्या आधी कधीच बंदूक हातात घेतली नव्हती आणि नेमबाजीही केली नव्हती. ह्या यशाचे कारण त्यांच्या एकाग्रतेत होते. पंडित सखाराम गणेश देऊस्कर हे हितवादीचे प्रसिद्ध संपादक होते. ते त्यांच्या समवेत 2 मित्रांना घेऊन स्वामीजींना भेटायसाठी आले होते. त्या दोघांपैकी एक जण पंजाबी आहे हे स्वामीजींना कळल्यावर ते पंजाब मधील धान्य कोठारांच्या भयानक अवस्थांबाबत त्यांच्याशी चर्चा करायला लागले. त्यावेळी भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे स्वामीजी इतर बाबींचा विचारच करू शकत नव्हते. देऊस्कर आणि त्यांच्या मित्रांबरोबर त्यांनी आध्यात्मिक चर्चा केली नाही. निरोप घेताना पंजाबी मित्र म्हणाला, आज आम्ही आपल्याकडून काही अध्यात्म ऐकायला मिळेल अशी अपेक्षा ठेवून आलो होतो, पण आपली चर्चा भौतिक विषयांवरच झाली. आमचा वेळ वाया गेला हेच खरं. हा शेरा ऐकून स्वामीजी गंभीर झाले व म्हणाले, महाशय,
माझ्या देशात एखादं बेवारस कुत्र जरी उपाशी असलं तरी त्याला खायला देणं, त्याची काळजी घेणं हाच माझा खरा धर्म आहे. बाकी सर्व गोष्टी अधार्मिक होत. बाकीचा धर्म खोटा होय. स्वामीजीचे परखड आणि प्रखर बोल ऐकून तिघेही अवाक झाले. पुढे अनेक वर्षांनी स्वामीजींनी ह्या जगाचा निरोप घेतल्यानंतर पंडित देऊस्कर म्हणाले, स्वामीजीचे ते शब्द माझ्या मनावर कायमचे कोरले गेले आहेत. खरं देशप्रेम कसं असावं हे मला समजलं आहे. एखाद्या रोपट्याला जसे तुम्ही वाढ म्हणू शकत नाही तसेच कुणाही मुलाला तुम्ही शिकवू शकत नाही. ते रोपटे आपल्या स्वाभाविक वाढीने वाढते. मूल देखील स्वतःच शिकत असते. आपण त्याच्या वाढीस मदत मात्र करू शकतो. आपले सारे करणे सकारात्मक नसून नकारात्मक असते. मार्गातील अडथळे फक्त तुम्ही दूर करू शकता आणि मग आपल्या स्वभाव धर्मानुसार ज्ञान होईल. जमीन किंचित भुसभुशीत करा म्हणजे रोप बाहेर येणे सोपे होईल. कुंपण वगैरे घालून ते कशानेही मरणार नाही अशी काळजी घ्या. त्या वाढणाऱ्या बीजाला तुम्ही पाणी, माती, हवा इत्यादी आवश्यक गोष्टी देऊ शकता आणि तिथेच तुमचे काम संपते. पुढे त्याला लागणाऱ्या साऱ्या गोष्टी ते आपोआप घेईल. त्या साऱ्या गोष्टी आत्मसात करून घेऊन ते आपल्या प्रकृतीनुसार वाढेल. हीच गोष्ट मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत लागू होते. मूल स्वतःच शिकते. आपण शिकवित आहोत या कल्पनेने शिक्षक सारे काही बिघडवून टाकतो. ज्ञान सारे आतच वसत असते. त्याला जागे करण्याचीच काय ती आवश्यकता. आणि शिक्षकाचे काम ते एवढेच. स्वतःचे हात, पाय, डोळे वगैरेचा योग्य उपयोग करण्यासाठी बुद्धी चालविण्याचे शिक्षण देणे एवढे काय ते मुलांच्या संबंधात आपल्याला करायचे असते. गाढवाचा घोडा होईल या अपेक्षेने गाढवाला बेदम मारणाऱ्या माणसाच्या पद्धतीप्रमाणे असणाऱ्या आपल्या शिक्षण पद्धतीला आपण एकदम रजा दिली पाहिजे. आई वडिलांच्या सतत अवास्तव अधिकार गाजविण्यामुळे मुलांच्या स्वतंत्र वाढीला वाव मिळत नाही. आपणा प्रत्येकात ज्यांना तुष्टीसाठी वाव हवा असतो अशा अनंत प्रवृत्ती असतात. जबरदस्तीने सुधारणेचा केलेला प्रयत्न हा सुधारणेलाच अडथळा आणतो. सिंह होण्याच्या एखाद्याच्या मार्गात आपण जर धोंड आणली तर तो कोल्हा मात्र होईल. मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया पुढील भागात. आपणास जर माझी ही वाचनशैली, माझा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.